डॉक्टर गौरी गर्जे आत्महत्या प्रकरणामध्ये आता एक महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे। शीतल आणि अजय गर्जे यांच्या अटकपूर्व जामिनासाठी कोर्टात अर्ज करण्यात आलेला आहे। अटकपूर्व जामिनाच्या अर्जावर कोर्ट आता 10 डिसेंबरला निर्णय देणार आहे। आणि याच संदर्भात अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। भाग्यश्री प्रधान आचार्य आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। भाग्यश्री, या अटकपूर्व जामिनासाठीचा अर्ज शीतल आणि अजय गर्जेंनी आता केलेला आहे, ज्यावर 10 डिसेंबरला निर्णय दिला जाणार असल्याचं समजतंय। काय नेमकी अपडेट आहे या संदर्भातली? नक्कीच अजिंक्य, आपण बघतोय की अजय गर्जे आणि शीतल आंधळे हे डॉक्टर गौरी गर्जे हिचे दीर आणि नणंद आहेत, म्हणजेच अनंत गर्जे यांचे भाऊ आणि बहीण आहेत। गेले अनेक दिवस अनंत गर्जे हे तर खरं तर पोलिसांना शरण गेले होते असं सांगितलं जातंय। मात्र गेले अनेक दिवस जे हे दोघं जण आहेत, नणंद आणि दीर, त्यांना पोलीस पकडू शकत नाहीयेत। अजूनही पोलिसांनी त्यांना पकडलेलं नाहीये। मात्र त्याआधीच त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी आता अर्ज केलेला पाहायला मिळतोय न्यायालयामध्ये। 10 तारखेला याची सुनावणी आहे। खरं तर जे गौरीचे आई वडील आहेत, अशोक पालवे, ते देखील सातत्याने या दोघांना पकडा, कारण या दोघांना देखील प्रचंड माहिती आहे आणि ह्या सगळ्यामध्ये यांचा देखील हात असल्याचा त्यांचा आरोप आहे। मात्र तरी देखील अजूनही त्यांची अटक त्यांना झालेली नाहीये आणि आता अटकपूर्व जामिनासाठी त्यांनी अर्ज केलाय। त्यामुळे 10 डिसेंबर रोजी नेमका न्यायालय काय निर्णय देतो हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे अजिंक्य। ठीक आहे भाग्यश्री, धन्यवाद सविस्तर माहिती दिली त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।